10 दिवसापूर्वी हा व्हिडिओ माझ्या मित्रांच्या सहकार्यातून हाती लागला। व्हिडिओचं गांभीर्य लक्षात घेता जे लोकप्रतिनिधी असतात, ज्यांना जनतेने निवडून दिलं असतं, त्यांनी जुगार खेळणं, कॅसिनो मध्ये जाणं हे योग्य आहे का? कोल्हापूर शहरामध्ये जुगार, मटका, गांजा आणि कॅसिनो हे फार प्रमाणात वाढल्यामुळं आपल्या जिल्ह्यातील नवीन तरुण पिढी बाद होत आहे। नवीन पिढी बाद करायला एक क्षीरसागरांचे सुपुत्र कारणीभूत आहेत का? लोकप्रतिनिधींचा चिरंजीव जे स्वतः नगरसेवक आहेत ते अशा पद्धतीने चूक करतात आणि राजेश क्षीरसागर त्याला खत पाणी घालतात। राजेश क्षीरसागरांनी नैतिकता तपासून त्यांनी राजीनामा द्यावा अशी माझी आज मागणी आहे। ते जर देत नसतील तरी त्यांचं स्वागत, पण जनतेने अशा या क्षीरसागर पिता पुत्रांपासून आपली मुलं सुरक्षित ठेवावी। पुन्हा एकदा सांगतो आपल्या मीडियाच्या माध्यमातून, जे पिता पुत्र आहेत ते पूर्ण बदनाम आहेत। राजेश क्षीरसागर बदनाम होतेच, आता यांच्या पुत्रांनी हा नवीन पराक्रम केलेला आहे। धृतराष्ट्राच्या पोटाला दुर्योधनच येणार, तिथं कर्ण किंवा युधिष्ठिर किंवा अर्जुन कधी येणार नाही। या दुर्योधनाचे कृत्य आम्ही जनतेच्या पुढे उघड केलेलं आहे।